नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी स्क्रीनवरती एक व्हिडिओ तुम्हाला घेऊन आली। तुम्ही पाहत असाल की स्क्रीनवरती अगदी मी चार्ट काढलेला आहे। बऱ्यापैकी मला पॅरेंट्सचे कॉल येत आहेत की मॅडम यावर्षी रँक खूप हाय गेलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगा। तर बऱ्यापैकी मुलांना 1 to 1 मला कॉल घेणं शक्य होत नाही आणि प्रत्येकाला एक्सप्लेन करून शक्य होत नाही। तर तुम्ही इथे मी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी मी तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना कुठल्या रँकवरती आणि कोणत्या कॅटेगरीवरती लागू शकतं MBBSला गव्हर्नमेंट कॉलेज, तर अगदी त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। मी अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ पण सांगणार आहे आणि 2023चा किती गेला होता त्याच्याबद्दल पण, अगदी फर्स्ट राऊंड आणि लास्ट राऊंडमध्ये किती रँकने गेला होता। तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण अगदी मार्कप्रमाणे मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, पण ह्यावेळेस अगदी मुलांना मार्कमुळे लक्षात येत नाही, कारण एकाच मार्काचे बरेच विद्यार्थी असू शकतात। त्यामुळे नेहमी आपल्या ॲडमिशन्स रँकवरती होत असतं आणि म्हणून मी हा व्हिडिओ मी रँकच्याच दृष्टिकोनातून बनवलेला आहे। तर अगदी एक्सप्लेन करणार आहे पूर्ण डिटेल्समध्ये, अगदी कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरी वाईज ते 2023ला किती गेला होता आणि आता 2024ला अगदी हाय गेलेला आहे रँक। तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कॅटेगरी म्हणजे रँक वाईज जाऊ शकतो एक्सपेक्टेड, त्याच्याबद्दल आज मी हा चार्ट काढलेला आहे। तर अगदी स्क्रीनवरती तुम्ही झूम करून पाहू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मी अगदी प्रत्येक कॅटेगरीचं मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर इथं मी अगदी काढलेला आहे, तुम्ही पाहू शकता। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज फायनल MBBS लास्ट इयर कट ऑफ अगदी कॅटेगरी वाईज अँड दिस इयर एक्सपेक्टेड किती असू शकतो रेंज। ओके, म्हणजेच हे ऑल ओव्हर इंडिया रँकचं आहे आणि त्याच्यामध्ये SML पण येईल, आपलं जे स्टेट मेरिट लिस्ट असते तर त्यावेळेस पण आले की मी तुम्हाला त्यावेळेस ते नक्की व्हिडिओ करून तुम्हाला अगदी SML पण मी डिटेलमध्ये सांगेल। तर आज तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता, अगदी मी इथे कॅटेगरी काढलेली आहे आणि राऊंड 1 काढलेला आहे आणि लास्ट राऊंड पण काढलेला आहे आणि कॉलेज अलॉटेड झालं होतं 2023ला, तर कोणतं कॉलेज मिळालं होतं अगदी त्या रँकवरती आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 इन लास्ट राऊंड रेंज एक्सपेक्टेड हे सुद्धा मी इथं काढलेलं आहे। तर बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला एवढा आमचे मार्क येत आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना रँक एक्झॅक्टली माहिती नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण हा ऑल ओव्हर इंडिया रँक खूप हाय गेलेला आहे, पण आपला जो SML म्हणजेच स्टेट मेरिट जे आपला रँक असतो तर तो कम्पेअर टू कमी असतो आपल्या ऑल ओव्हर इंडिया रँकपेक्षा। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्त घाबरून जाऊ नका। थोडाफार कट ऑफ वाढलेलाच आहे हे नक्की आहे, पण एवढा पण वाढलेला नाही की जेणेकरून आपले ॲडमिशन होणार नाही असं। तर ते हे तुम्ही रँक पाहू शकता। तर अगदी मी ते ओपन कॅटेगरीचा काढलेला आहे फर्स्ट, तर इथं पाहू शकता फर्स्ट राऊंडला लास्ट इयर 2023मध्ये कितीला गेला होता, तर 39,269ला हा फर्स्ट राऊंडला गेला होता आणि लास्ट राऊंडला तुम्ही इथे पाहू शकता 39,735ला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झाली होती आणि कॉलेज कोणतं मिळालं होतं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया मिळालेलं होतं। ओके, आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो, तर मी माझा एक अंदाज बांधलेला आहे। तर जवळपास थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं। तर ओपन कॅटेगरीचं जवळजवळ 20,000 ते 25,000 पर्यंत हा रँक जाण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीची। ओके, हा अगदी मी कट ऑफ लास्ट राऊंडचा मी तुम्हाला सांगत आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा। ओके, हे ओपन कॅटेगरी झालं आणि SC कॅटेगरीचं इथं मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती फर्स्ट राऊंडमध्ये लास्ट इयरला 2023ला 1,08,528 हा फर्स्ट राऊंडचा रँक होता आणि लास्ट राऊंडचा किती होता, तर इथे पाहू शकता तुम्ही 13,03,273 हा लास्ट राऊंड होता आणि त्या विद्यार्थ्याला सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग मिळालं होतं आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 24मध्ये लास्ट राऊंडला किती असू शकतो, तर मी इथे माझा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 60,000 to 80,000 मी काढलेला आहे हा SC कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी। ओके, हे लास्ट राऊंडचं मी तुम्हाला सांगत आहे आणि नेक्स्ट कॅटेगरी अगदी मी इथं स्क्रीनवरती काढलेली आहे, तुम्ही अगदी झूम करून पाहू शकता। इथे ST कॅटेगरी काढलेली आहे आणि फर्स्ट राऊंडचा लास्ट इयरचा पाहू शकता। तर इथे 1,59,108 हा रँक राहिलेला होता फर्स्ट राऊंडचा आणि लास्ट राऊंडचा इथे तुम्ही पाहू शकता अगदी 3,41,347 हा लास्ट राऊंड होता आणि त्या विद्यार्थ्याला नायर मेडिकल कॉलेज मुंबई मिळालेलं होतं। ओके, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा लास्ट रँकचा मी इथं माझ्या ह्याच्याने मी काढलेला आहे अंदाजावरून। तर 1,30,000 ते 1,40,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। ओके, आणि OBC कॅटेगरीचं तुम्ही लास्ट इयर 2023चं तुम्ही पाहू शकता। तर इथे मी फर्स्ट राऊंडचा रँक काढलेला आहे 37,640 काढलेला आहे आणि लास्ट राऊंडचा 4,20,000
221 असा हा लास्ट राऊंड आहे आणि त्या विद्यार्थ्याला परभणी मेडिकल कॉलेज अलाउड झालं होतं. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा लास्ट राऊंडचा मी एक्सपेक्टेड काढलेला आहे. तर किती असू शकतो ते इथं मी अगदी स्क्रीनवरती काढलेला आहे. 30,500 to 32,500 हा मी एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. ओके. आणि PWD जे आहेत आपले त्यांच्यासाठी हा इथे रँक दिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद असं दिलेलं आहे आणि ते मी हा एक्सपेक्टेड कट ऑफ पण काढलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. ओके. ज्या विद्यार्थ्यांकडे जे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा रँक मी एक्सपेक्टेड काढलेला आहे. आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी पण तुम्ही ते पाहू शकता. लास्ट इयरला फर्स्ट राऊंडमध्ये 38,772 हा फर्स्ट राऊंडचा रँक होता आणि लास्ट राऊंडचा रँक किती होता तर 39,686 हा लास्ट राऊंड होता. आणि त्या विद्यार्थ्याला नंदुरबार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सीट्स अलाउड झाली होती. आणि ह्या वर्षीचा कट ऑफ जर एक्सपेक्टेड आपण रेंज रँक पाहू शकतो तर 20,000 ते 25,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे EWSच्या विद्यार्थ्यांसाठी जे इकॉनॉमिकल वीकर्स आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. आणि नेक्स्ट मी विजेचा काढलेला आहे. तर तुम्ही इथे फर्स्ट राऊंड लास्ट इयरचा पाहू शकता तुम्ही रँक तर किती होता तर 82,531 होता आणि लास्ट राऊंड तुम्ही 84,083 होता. आणि त्या विद्यार्थ्याला पण नंदुरबारच हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सीट्स अलाउड झाली होती. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ लास्ट राऊंडचा मी इथे काढलेला आहे तर 70,000 to 75,000 जाण्याची शक्यता आहे. आणि NTBचा तुम्ही ते पाहू शकता 1,74,000 हा फर्स्ट राऊंडचा आहे आणि लास्ट राऊंडचा 1,99,977 हा लास्ट राऊंडचा आहे. आणि त्या विद्यार्थ्याला सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सीट्स अलाउड झाली होती. आणि एक्सपेक्टेड 2024चा जर घ्याल तर तिथे मी 80,000 to 70,000 हा असं NTBचा काढलेला आहे. ओके. आणि NTCचा तुम्ही पाहू शकता लास्ट इयरचा किती गेला होता फर्स्ट राऊंडला तर 50,524 हा फर्स्ट राऊंड आहे आणि लास्ट राऊंडचा 54,351 हा लास्ट राऊंडचा गेलेला होता रेंजमध्ये. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया मिळालेलं होतं. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा लास्ट राऊंडचा काय राहू शकतो तर एक मी अंदाज बांधलेला आहे तर 42,500 to 45,500 हा एक्सपेक्टेड मी काढलेला आहे. ओके. आणि NTDचं तुम्ही ते पाहू शकता आणि किती गेला होता लास्ट इयरला तर 44,944 हा फर्स्ट राऊंडमध्ये सीट्स विद्यार्थ्याला अलाउड झाली होती. त्या विद्यार्थ्याला नंदुरबार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं होतं. आणि एक्सपेक्टेड मी किती काढलेलं आहे ह्यावर्षी 2024ला लास्ट राऊंडचा रेंज मी इथे लिहिलेला आहे 30,000 to 35,000 जाण्याची शक्यता आहे हे NTDच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. तर हे झालं मी पूर्ण अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी आमचं पेड काउन्सिलिंग सध्या चालू झालेलं आहे. तर डॉक्टर सरोज कोकणे ह्या नावाने तुम्ही पेड काउन्सिलिंग घेऊ शकता. हा माझा मी दोन नंबर दिलेले आहेत. कोणत्याही एका नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती विचारू शकता आणि पेड काउन्सिलिंगमध्ये आमच्या सहभाग होऊ शकता. अगदी ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी पूर्ण ह्या डिटेल्स या कॉलेजबद्दल मी सांगितलं आहे. लास्ट राऊंडचं पण एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा किती जाऊ शकतो तेही सांगितलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक आणखीन माहिती हवी आहे त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. किंवा ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट एलिजिबल आहेत ओपन कॅटेगरीचे 164 आणि जे SC STचे आहेत तर 129 ह्या जे विद्यार्थी आहेत जस्ट क्वालिफाय आणि त्या विद्यार्थ्यांना पण MBBSच करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरवरती, ह्या दोन्ही नंबरवरती आणि तुमचं MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण करा. अगदी आम्ही डीम्ड कॉलेजमध्ये चेन्नई, पॉंडिचेरी आणि कर्नाटक आणि हैदराबाद ह्या चारही स्टेटमध्ये मी स्वतः जाऊन ॲडमिशन करून देते कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये. आता MBBS आणि BMSला सुद्धा मी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये हैदराबाद आणि कर्नाटका ह्या साईडला ॲडमिशन स्वतः जाऊन मी करून देते. तर ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याविषयी अगदी ॲडमिशन्स घ्यायचं असेल नक्कीच जुनून विद्यार्थ्यांचा नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. एवढंच या निमित्तानं हा व्हिडिओ मी आज घेऊन आले होते. ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे सर्व व्हिडिओ माझे चांगले पाहता येतील. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.